महाराष्ट्रात गाजलेल्या रोशन कुळे किडनी विक्री प्रकरणासंबंधी एक मोठी बातमी आहे। या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेले दिल्लीतील डॉक्टर रवींद्र पाल सिंग यांनी ब्रह्मपुरी न्यायालयात आत्मसमर्पण केलं असून न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। डिसेंबर 2025 मध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी रोशन कुळे यांनी सावकारांचं कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली होती। या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेनं ब्रह्मपुरी परिसरातील 6 अवैध सावकारांनाही अटक केली होती। तपासादरम्यान या रॅकेटचे आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध देखील उघडकीला आले होते। पोलिसांनी चंदीगड इथून हिमांशु भारद्वाज आणि कोल्हापूर इथून रामकृष्ण सुंचू यांना अटक केली होती। तपासादरम्यान दिल्लीचे डॉक्टर रवींद्र पाल सिंग आणि डॉक्टर राजरत्नम गोविंद स्वामी यांचीही नावं समोर आली होती। चौकशी दरम्यान दोन्ही डॉक्टरांच्या विरोधात महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला होता। त्यानंतर त्यांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला होता। अखेर पोलिसांच्या कारवाईचा दबाव वाढल्यानंतर डॉक्टर रवींद्र पाल सिंग यांनी मंगळवारी आपल्या वकिलांसह ब्रह्मपुरी न्यायालयात हजर होत आत्मसमर्पण केलं। यावेळी न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। दरम्यान या प्रकरणातील आणखी एक प्रमुख संशयित आरोपी डॉक्टर राजरत्नम गोविंद स्वामी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। रवींद्र पाल सिंग यांच्या आत्मसमर्पणामुळे या तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।